सामाजिक बांधिलकी जपत प्रेरणादायी वाटचाल करणाऱ्या 8 उत्तुंग व्यक्तिमत्वांना गुरुवारी झी 24 तास अनन्य सन्मान देऊन गौरवण्यात आलं। पाहुयात ह्या गौरव सोहळ्याचा हा खास वृत्तांत। अनन्य सन्मान म्हणजे झी 24 तासचा खास उपक्रम। समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पण प्रसिद्धीच्या झोतापासून काहीसे दूर राहिलेल्या सेवावर्तींचा हा गौरव सोहळा गुरुवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्यात सामाजिक बांधिलकी जपत प्रेरणादायी वाटचाल करणाऱ्या 8 उत्तुंग व्यक्तिमत्वांना झी 24 तास अनन्य सन्मान देऊन गौरवण्यात आलं। शिक्षणासाठी शिवनारायण पोफळकर, कलेसाठी हरिदास शिंदे, कृषीसाठी मंदाताई गावळकर, सामाजिक सेवेसाठी राहुल देशमुख, पर्यावरणासाठी कुसुम दहिवेलकर, क्रीडासाठी भारत धनले, शौर्यासाठी योगेश जाधव आणि जीवन गौरवसाठी ज्येष्ठ शेकाप आमदार गणपतराव देशमुख यांना सन्मानित करण्यात आलं। पुरस्कार स्वीकारताना मला आनंद होतो, पण त्याबरोबर माझ्या मनामध्ये ही भावना आहे, हा माझा व्यक्तिशः पुरस्कार नसून ज्या कार्यकर्त्यांनी, ज्या मतदारांनी गेल्या 50-55 वर्षामध्ये मला आशीर्वाद दिले, खऱ्या अर्थानं त्यांचा हा सन्मान आहे असं मी मानतो। पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईक करणारे शूरवीर लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांचाही या हृदयस्पर्शी सोहळ्यात खास सत्कार करण्यात आला। आम्ही ते प्लॅन तयार होतेच आणि त्या प्लॅनप्रमाणे आम्ही सक्सेसफुल झालो। तर तसं सांगायचं म्हणजे जसं पहिला बिंदू म्हणजे सरप्राईज, दुसरा म्हणजे प्रचंड राजकीय इच्छाशक्ती। आम्हाला कधीच भीती वाटली नाही की जर आम्ही फेल झालो यामध्ये तर आमच्यावर काही नावं ठेवतील का, तेवढा कॉन्फिडन्स होता। तेवढा कॉन्फिडन्स शासनावर होता, आमच्या मोठ्या सैनिक नेत्यांवर होता आणि त्यामुळे हा स्ट्राईक सक्सेस होण्यावर खूप मदत झाली। आणि तिसरं म्हणजे आमच्या जवानांची, जे आतमध्ये गेले, त्यांची इच्छाशक्ती। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, माजी मंत्री सुशील कुमार शिंदे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते झी 24 तास अनन्य सन्मान प्रदान करण्यात आला। हा अनन्य पुरस्काराचा अनन्यसाधारण असा कार्यक्रम आहे, कारण पुरस्काराचे अनेक कार्यक्रम होतात, पण हा पुरस्कार याकरता विशेष करून वेगळा आहे की जे लोक आपल्याला ज्ञात नाही आहेत अशा समाजातल्या तळागाळातल्या शोषित पीडित लोकांमध्ये जे अतिशय उत्तम चांगलं सामाजिक काम करतात ते अनमोल रत्न योग्य प्रकारे शोधून त्यांचा यथोचित गौरव करण्याचं काम या कार्यक्रमात होतं। मी तिसऱ्यांदा या कार्यक्रमाला आलो आणि मला अतिशय आनंद आहे की खरोखर समाजामध्ये एवढं उत्तम काम करणाऱ्या लोकांची ओळख आम्हाला नव्हती आणि ती ओळख झी 24 तासने समाजाला करून दिली। मंत्रिमंडळात असताना देखील एवढा सभ्य, शांत, मला आठवतं की ॲग्रिकल्चरल मिनिस्टर म्हणून ते इस्रायलला गेले होते। मी अनेक ठिकाणी हे सांगितलं, पण त्यांनी आपल्या घरच्याच्या करता काही आणलं नाही, पण ड्रायव्हर करता एक घड्याळ त्यांनी आणलेलं होतं। असा हा नेता आमच्या सोलापूरचं भाग्य आहे। आम्ही त्यांची पूजा मानतो। जे कोळेकरजी, तुमचं हे सगळं परीक्षक मंडळ, त्यांनी त्यांची निवड केली ह्यावेळेस, आणि एकीकडे लेफ्टनंट जनरल साहेबाची शौर्याची गाथा आणि दुसरीकडे गणपतरावाच्या सामाजिक जीवनाची गाथा
ह्या दोघांचाही सत्कार अतिशय मौलिक अशा प्रकारचा आहे. समाजातील वाईट गोष्टी बातम्यांच्या माध्यमातून झी 24 तास सातत्यानं दाखवत असते. मात्र समाजातील चांगल्या गोष्टींपर्यंत आणि अपरिचित सेवावर्तींपर्यंत पोहोचण्याचा झी 24 तासचा हा प्रयत्न सर्वांच्याच कौतुकास पात्र ठरला. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.